कर्जत खालापूर मतदारसंघातले आमदार महेंद्र थोरवे हे त्यांच्या रोखठोक आणि स्पष्ट शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असतात। 2019 मध्ये त्यांनी आमदारकीची खुर्ची गाठली आणि आता पुन्हा 2024च्या विधानसभा निवडणुकांसाठी ते सज्ज झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार महेंद्र थोरवे हे सध्या तरी कर्जत खालापूरमध्ये चाललेल्या राजकीय वादळामध्ये शांत भूमिकेत आहेत। सध्या तरी त्यांच्याकडून कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही। दुसरीकडे सुधाकर घारे हे मतदारसंघावर दावा ठोकत तिकीट राष्ट्रवादीच्या हक्काचं आहे असं म्हणत आक्रमक भूमिका मांडत आहेत। सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शक्ती प्रदर्शन करत सुधाकर घारे यांचं नाव वारंवार अजित पवार यांच्यासमोर चर्चेत आहे। सुधाकर घारे यांना तिकीट मिळावं ही मागणी सुद्धा जोर धरत आहे, पण महायुतीमधल्या एकाच उमेदवाराला तिकीट मिळेल हा पण असताना वरिष्ठ नेते मात्र कुणाला खुश आणि कुणाला नाराज करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे। पेणमध्ये झालेल्या आढावा बैठकीत आमदार महेंद्र थोरवे आक्रमक झाले होते। अनेक जण चुकीचे मनसुबे बाळगून आहेत की ह्यावेळी मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार बसवू, पण जोपर्यंत आमदार महेंद्र थोरवे या मतदारसंघात आहे तोपर्यंत कोणता माईचा लाल शिवसेनेचा भगवा इथून हटवू शकत नाही असं खुलं चॅलेंज त्यांनी अनेक नेत्यांसमोर स्टेजवरून दिलं होतं। आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झालेली, पण जर कोणी चुकीच्या पद्धतीने मनसुबे बाळगून असेल की आम्ही यावेळेसच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आमदार बसू, वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे। जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर महेंद्र थोरवे उभा आहे तोपर्यंत कुठला माईचा लाल सुद्धा त्यांच्या शिवसैनिकांचा त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही। मी आज त्या ठिकाणी हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय। सुनील तटकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे कुठेतरी नाराजगीचा सूर मनात ठेवत सुनील तटकरे सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राजकारण खेळताना दिसणार आहेत आणि सुधाकर घारे यांच्यासाठी पूर्ण राजकीय ताकद सुनील तटकरे लावणार आहेत। तशी रायगडची गॅरंटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल। तटकरेंची गॅरंटी कोण घेणार बरं शेठ, हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे की सुनीलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल। तर ते पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे राष्ट्रवादीचं मताधिक्य या मतदारसंघात आहे असं म्हणत सुधाकर घारे यांनी महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात हे विधानसभेचं तिकीट पडेल अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीतले प्रमुख घटक पक्ष आहे। 99 पासून या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि अधिकाराने हे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळेल आणि मी ती निवडणूक लढवणार आहे। एकीकडे आमदार महेंद्र थोरवे यांची रोखठोक प्रतिक्रिया आणि दुसरीकडे सुधाकर घारे यांचा ठाम निर्धार। कर्जत खालापूरच्या राजकीय युद्धात काहीतरी नवा इतिहास रचणार हे मात्र नक्की। महेंद्र थोरवे यांनी दिलेलं ओपन चॅलेंज आणि सुधाकर घारे यांनी ते ॲक्सेप्ट करत वारंवार मांडलेली भूमिका म्हणजे दोनही नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची मोठी लढाई आहे। येत्या निवडणूक काळात या दोनही नेत्यांमध्ये राजकीय भिडत रंगणार असून दोनही नेते काय भूमिका घेतात ह्याकडे सर्वांचं लक्ष आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।